नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. दिनांक 7 मार्च 2006 रोजी एकता शारदा महिला मंडळ आणि एकता गणेश मंडळ सरस्वती कॉलनी येथे किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद किनवटच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौभाग्यवती सुजाताताई विनोद येंड्रलवार, नवनिर्वाचित नगरसेविका सौ निकिता स्वागत आयनीवार व नवनिर्वाचित नगरसेवक श्री चंद्रशेखर रंगराव नेमानीवार यांचे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौभाग्यवती विजयाताई देवराव गोंडेवार व प्रमुख पाहुणे म्हणून सौभाग्यवती प्रमिलाताई विनोद राठोड व शिवसेना युवा नेते श्री करण भाऊ येंड्रलवार यांचे भाजप मंडळ अध्यक्ष श्री स्वागत भाऊ आयनीवार उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तदनंतर सर्वांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. या प्रसंगी सत्कार मूर्ती सौभाग्यवती सुजाताताई यांनी येणाऱ्या 5 वर्षात किनवट शहराचा संपूर्ण विकास केला जाईल व शहरात भेडसावणारे पाणी समस्या, आरोग्य, स्वच्छता, रस्ते, नाली बांधकाम, वीज या सर्व समस्या कायमस्वरूपी दूर करून शहराचा परिपूर्ण विकास करून शहर सुजलाम सुफलाम केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे उपस्थित जनसमुदायास आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री माधवसर नेमानीवार यांनी केले व नगरवासियांना तर्फे श्री अशोक चन्मनवार, श्री चंद्रकांत बळवंतराव नेमानीवार सर, श्री लक्ष्मण कनकावार सर, श्री गजानन लाटकर सर, श्री प्रकाश राठोड सर यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौभाग्यवती स्रवंती विद्यासागर नेमानीवार यांनी केले. माननीय सुजाताताई येंड्रलवार त्यांच्या सोबत असलेले निकिताताई आयनीवार आणि दुसरे नगरसेवक चंद्रशेखर नेमानीवार आणि त्यांच्या सोबत आलेले सन्माननीय पाहुणे यांचा मी शब्दसमुदायाने स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विजयताई गोंडेवार यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावे. त्यांच्यासोबतच आजचे प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे तसे प्रमिलाताई राठोड यांनाही मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावे. तरी पाहुण्यांना धन्यवाद देतो. अतिशय वेळेत त्यांनी आलेले आहेत. कार्यक्रमाला उशिरा न करता सर्वप्रथम मी व्यासपीठावरील सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो त्यांच्या सोबतच स्वागत आयनीवार आणि आमचे करणभाऊ येंड्रलवार, प्रियंकाताई नेमानीवार यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करून घ्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय विजयताई गोनेवार, माजी उपाध्यक्ष नगर परिषद किनवट यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या परिसरातील कलाताताई चन्मनवार यांना विनंती करतो, त्यांनी विजयताई गोनेवार यांचं स्वागत करावं. विनोद राठोड यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रवंती नेमानेवार यांना पाचारण करतो. माननीय आमच्या मोठी बहीण सुजाताताई विनोद इंदलवार यांचं स्वागत करण्यासाठी मी लाटकर काकू यांना पाचारण करतो. थोडं तिकडे सर का ह्याच्यानंतर या कार्यक्रमाला आयोजन उपस्थित आहेत, त्यांचं विशेष कौतुक असा करण्यासारखे आहे. नाव मी नंतर घेतो. भगतसिंग, सरदार भगतसिंग होते. त्यांना इथं बरेच शिक्षक आहेत, सगळ्यांना माहीत असेल. वयाच्या 23व्या वर्षात त्यांना फाशी देण्यात आली. तर त्याचे मित्र त्यांना विचारत होते, अरे सरदार भगत, तू 22-23 की है, तुझे कोई शादी इश्क प्रेम का कुछ सोचता कि नहीं, या शायद हर बात के लिए तू जंग में जाना चाहता है, देश के लिए लड़ना चाहता है. तो त्याच्यावर त्यांनी उत्तर दिले, समरीत साहब सुनेगा भगत सिंह ने उस पर क्या कहा था, कुछ इस तरह वाकिफ है, इस तरह वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, मैं इश्क भी लिखना चाहता हूँ तो इनकलाब लिखा जाता है, मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिखा जाता है. असेच आमच्या किनवटमध्ये व्यक्तिमत्व आहे करणभाऊ इंदलवार. म्हणजे जे आपल्यासाठी त्यांनी या गावात आलेले, निवडणुका लढवले. सुजाताताईचं बॅकग्राऊंड आहे, तर मागे गोकुंदा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. उत्कृष्टपणे त्यांनी काम केले. तेव्हा आमचा खरा लहानपण होता. आमचे विनोद भाऊजी काम बघत होते, पण का बाकीचे व्यवहार वगैरे आमचा करणभाऊ करत होते. पण आता म्हणजे त्यांच्या ध्यानीमनी नसताना, जेव्हा किनवटमध्ये महापूर आला होता मागच्या वेळेस, पण त्यांनी सामाजिक भावना, सामाजिक विचार लक्षात घेऊन त्यांना काही नगरपालिकांनी लढवणार असं काही त्यांच्या ध्यानीमनी नव्हता. तरी पण ते गरजू लोकांना उपयोगी आले. त्यांना औषध दिले, त्यांना राशन किट दिले. म्हणून आता म्हणजे वेळेप्रसंगी आता ते कौतुक घेत नाही, पण आपलं कर्तव्य आहे त्यांचं कौतुक करावं. म्हणून मी त्यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या देवराव गोनेवार यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचं करणभाऊचं स्वागत करावं. आलेले आहेत, तरी मी त्यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या सविताताई चन्मनवार यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करा. कुणाला इथं म्हणजे राजकीय वारसा नसते, कुणा म्हणजे राजघराण्यातून आलेले नसतात, आपला संघर्ष करून पुढे आलेले असतात. म्हणून इथं आलेले प्रत्येक व्यक्ती, बरेच लोक आपल्या संघर्षातून येत असतात. तसे इथले 2 व्यक्ती फक्त पुन्हा आलेले आहेत, म्हणजे त्यांनी संघर्षातून आलेले आहेत. त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलतो, पुन्हा त्यांचे नाव घेतो, किंवा नाव घेण्यास वागवेटर नाही. त्याच्यातले आमचे एक स्वागत ऐनिनवार आहे, ते जिल्हा पातळीवर काम करतात भाजपाचे संघटनांमध्ये. आणि आमचा एक भाऊ चंद्रशेखर नेमानेवार. भले ते समोर लोकांसमोर नसेल, पण वैयक्तिक कुठल्याही कुणाला अडचणी आली, मुंबईत कुणाचा त्रास झाला, दवाखाने वगैरे पत्र वगैरे दिले, ते स्वर्गीय नाईक साहेबांसोबत पण त्यांचे संबंध चांगले होते. इंद्रनील नाईक सोबत त्यांचे संबंध आहेत. इनडायरेक्टली म्हणजे ज्यांच्याकडून काम करून घेतले त्यांना ते माहीत आहे ते किती कामाचे आहेत. म्हणून आपला मी कर्तव्य समजतो. स्वागत भाऊ ऐनेनवार यांचं स्वागत करण्यासाठी करतो की त्यांनी स्वागत भाऊ ऐनेनवारचं स्वागत करावं. यांचा संघर्ष आहेच मित्रांनो. हा फक्त क्षेत्र वेगवेगळे असतात, पण एका शहरानं असं म्हटलेलं आहे की 2 ह्याच्यात बोलतो मी, त्याच्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होते. ते कहते हैं कि अजनबी शहर के अजनबी रास्ते मेरे तन्हाई पर यूं मुस्कुराते रहे, अजनबी शहर के अजनबी रास्ते मेरे तन्हाई पर यूं मुस्कुराते रहे, मैं यूं ही दूर तक चलता रहा, तुम बहुत देर तक याद आते रहे, जहर मिलता रहा जहर पीते रहे, रोज मरते रहे रोज जीते रहे. म्हणजे कठीण प्रसंग समय, रोज मरते रहे रोज जीते रहे. ये जिंदगी भी हमें आजमाती रही और हम भी उसे आजमाते रहे.
तर या स्वागताच्या नंतर मी चंद्रशेखर निमाणीवार यांना मी विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्या. आणि शारदा महिला मंडळ आणि एकता गणेश मंडळ यांच्या वतीने किनवटमधील नवनियुक्त लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि या प्रभागातील नगरसेवक यांचा हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या प्रसंगी उपस्थित आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय विजयाताई गोणेवार या सुद्धा या नगरपालिकेच्या उपाध्यक्ष राहिल्या आहेत. ते दुसरा एक परिचय करून देतो. प्रमिलाताई विनोद राठोड या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत आणि त्यांचं सुद्धा योगदान सामाजिक आणि धार्मिक कार्यात राहत असते. आणि या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आपण सत्कार मूर्ती आपल्या किनवट नगरपालिकेच्या अध्यक्षा सुजाताई विनोद इंडलवार या मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सहभागी आहेत. त्या गोकुंदा जिल्हा परिषद गटातून सुद्धा जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केले आहे आणि त्यांचे चिरंजीव करण विनोद इंडलवार हे सुद्धा मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी आहेत. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाचे युवा नेते आहेत आणि मागील काळात किनवटमध्ये जेव्हा सगळीकडे पुराला हाहाकार माजवला होता त्या प्रसंगी त्यांनी ज्या लोकांना गरज आहे जे किनारी भाग आहे ज्या ठिकाणी घरात पाणी घुसलेले आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या परीने जेवढं होईल तेवढं राशन पाणी औषध पाणी या मदत केलेली आहे. आणि त्यांच्याच कार्याची पावती म्हणून त्यांच्या मातोश्री या किनवट नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा एक परिचय करून देतो. या ठिकाणी निकिता स्वागत ऐनिया या उच्च शिक्षित मागील अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय कार्यात सहभागी आहेत. भाजपाच्या त्या सक्रिय सदस्य असून त्यांनी महिलांचे संघटन व धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबवले. शांत संयमी आणि नेतृत्वक्षम महिला म्हणून ओळख त्यांची. आणि त्यांचे पती श्री स्वागत केशवराव हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहेत. तसेच भारतीय जनता पार्टी किनवट शहर मंडळ अध्यक्ष म्हणून ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यांचा सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभाग असून त्यांनी केलेल्या सामाजिक कामामुळे त्यांच्या पत्नी सो निकिताताई स्वागत ऐनेवार या आपल्या वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तिसरा परिचय करून देतो. श्री चंद्रशेखर रंगरावजी निंबानीवार हे उच्च शिक्षित तसेच उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू म्हणून राष्ट्रीय पातळीवर आपली कारकीर्द त्यांनी गाजवलेली आहे. तसेच मागील अनेक वर्षापासून ते सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभागी असतात. ते स्वर्गीय माजी आमदार आदरणीय प्रदीपजी नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदावर काम केले आहेत आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्या नेते आहेत बेबीताई प्रदीप नाईक आणि सध्याचे जे राज्यमंत्री आहेत माननीय इंद्रनीलजी नाईक यांचे ते विश्वासू म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच सामाजिक कार्यात आणि धार्मिक कार्यात सुद्धा त्यांनी आपले तसेच ते आपल्या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. थोडक्यात त्यांचा परिचय झाला आहे. पुढचे सूत्र माधव सर सांभाळ. धन्यवाद चंद्रकांत सर. यानंतर आपण आता मुख्य सत्काराकडे वळू. आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती या नगरीचे नवनिर्वाचित अध्यक्षा माननीय सुजाताताई विनोद इंडलवार यांचा शाल पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यासाठी मी वंदनाताई तिरमनवार यांना विनंती करतो.
धन्यवाद. नवनिर्वाचित नगरसेविका निकिताताई स्वागत ऐनिवार यांचं स्वागत मी आमच्या ज्योतिताई कनकावर यांना विनंती करतो. विभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक आमचे बंधू शेखर निम्मानिवार यांचं स्वागत करण्यासाठी आमचे मित्र महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रबंधक समरीत साहेब यांना मी विनंती करतो. त्यांच्यासोबतच आमचे ज्येष्ठ नागरिक लाटकर काका यांनाही विनंती करतो त्यांनी दोन्ही कृपया व्यासपीठावर यावे. आपली खूप चर्चा आहे आपल्या महिला मंडळाची आणि उद्यासाठी जागतिक महिला दिनासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि नेहमी असेच हसत खेळत प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेऊ आणि प्रत्येक कार्यक्रम आणि पुढच्या वेळेस शारदा देवी गणपती आपल्या नवीन उद्यानात बसवू आणि आपल्या सुजाताताई सोबतच त्यांचं उद्घाटन करू आणि शारदा देवीचं सुद्धा त्यांच्याच पहिलं आरती त्यांच्याच हस्ते होईल. आणि निकिताताई आणि शेखर यांना सुद्धा सगळ्यांना बोलव. आणि मला आज म्हणजे सगळ्यांना पाहून तर काही सुचत नाही काय बोलावं काही नाही. खूप छान वाटत आहे आणि सगळ्यांचं आभार. सगळे आल्याबद्दल सगळ्यांनी आपल्या शोभा वाढवली कार्यक्रमाची. खूप खूप चांगलं वाटत आहे. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद विजयताई. आपला हा कार्यक्रम शेवटकडे जात आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मी आपल्या ज्या परिसरातील माता भगिनी आहेत मित्र आहेत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. हा कार्यक्रम आपला सगळ्यांचाच होता. काही लोकांनी सत्कार स्वागत केला तर ते आपण सगळ्यांनी मानावे आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी श्रवंती निम्मानिवार यांना मी पाचारण करतो. सर्वांना माझा नमस्कार. कार्यक्रम खूप छान झाला आहे सांगण्यासाठी सगळे मान्यवर आज उपस्थित झाले. त्यांचा वेळातला अमूल्य वेळ आपल्यासाठी दिला त्यासाठी एक छोटंसं आभार प्रदर्शन आहे. सगळ्यात सर्वप्रथम या कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थितरित्या करण्यासाठी 3 दिवसापासून धडपडणाऱ्या आमच्या विजयाताई सगळ्यात आधी त्यांचे आभार मानायचे. आज आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत तर विजयाताईंच्या धडपडीमुळे. त्यांची इच्छा उद्या ठेवायचीच त्यांची इच्छा होती पण आता उद्या वेळ जमत नसल्यामुळे आज आम्ही हा छोटेखानी कार्यक्रम पूर्ण केला. सर्वप्रथम विजयाताई आमच्या अध्यक्षा महिला मंडळाच्या त्यांचे मी आभार मानते. त्यानंतर आमच्या लाडक्या प्रेमिलाताई प्रत्येक कार्यक्रमात त्यांचं नाव घेतलं की हजर राहणाऱ्या अशा त्यांचे मी आभार मानते. आणि आपल्या सगळ्यांसाठी महिलांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या किनवट नगरपालिकेच्या अध्यक्षा सर्वप्रथम महिला म्हणून त्यांना मान मिळाल्या अशा सुजाताताई येंडलवार यांचे विशेष आभार मला मानायचे आहेत. त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ काढून एकदा सांगितल्यावर लगेच आम्हाला वेळ दिला आणि कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आपल्या सरस्वती परिसरातील नगरसेविका निकिताताई आणि चंद्रशेखर नेमानिवार सर सगळ्यांचे मी आभार मानते. त्यासोबत विशेष आभार मानते करण भाऊचे, स्वागत भाऊचे आणि आमच्या माझ्या मैत्रिणीचे प्रियंका ताईचे. ती पण सोबत आली आणि व्यवस्थित कार्यक्रम होईपर्यंत थांबून. सगळ्यात विशेष आभार आपल्या गणेश मंडळाचे आणि आपल्या महिला शारदा मंडळाचे. सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रम पूर्ण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. सगळ्यांनी वेळेत येऊन छान कार्यक्रम केला त्यामुळे सगळ्यांचे आभार मानते मी. आणि अजून कोणी राहिलं असेल माझ्याकडून नाव त्या सगळ्यांचे मी अजून एकदा आभार मानते
आणि कार्यक्रम सर्वात जास्त आभार माधव सरांचे, माझ्या मामांचे. त्यांनी खूप छान प्रकारे नियोजन केलं, सगळ्यांची सोय केली. त्याबद्दल सरांचे, चंद्रकांत सरांचे, सगळ्यांचे, राठोड सरांचे, गुणेवार काकांचे, सगळ्यांचे मी आभार मानते. आणि उद्याच्या महिला दिनासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. सुजाता ताईंकडून तर सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करतील असं मला वाटते. धन्यवाद. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.